जय हिंद जय महाराष्ट्र। हे बघा आज गावामध्ये आज लहान मुलांसाठी एक कुणी का 15 वर्षातील मुलांना कुणी कामाला ठेवतं, कोण काय करतं याचं सर्वेक्षण माता करण्यासाठी काही लोक आलेत, मुलं आलेत बघा। तर ते संपूर्ण गावामध्ये जनजागृती करत आहेत। तर ते आपल्याला दाखवतो। इथं आमचे ग्रामस्थ मंडळी बघा इथं बसलेले, तर तुम्हाला मी ते दाखवतो ते म्हणजे अभियान काय आहे ते। धन्यवाद। जागतिक बालदिन कामगार प्रतिबंध दिवस, तर बघा त्या दिवसासाठी आज बघा आमच्या गावामध्ये एक सांगपाळ मॅडम आणि हे एक सर आलेत बघा। तर ते एक जनजागृती अभियान करत आहेत बघा। हे आमचे गावचे ग्रामस्थ आहेत बघा, सर्व इथं बसलेली, आणि ह्या मुलं आहेत बघा, ह्या अभियानाचं जनजागृती संपूर्ण करत आहेत। तर त्याबद्दल आपण एक सरांकडून थोडी माहिती घेतो। सर आपलं नाव काय म्हणले? नमस्कार, माझं नाव राहुल विश्वास खरात। कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आज आंबळे या गावामध्ये आम्ही जागतिक बाल कामगार प्रतिबंध दिवस या निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम करत आहोत। तसेच या गावामध्ये जे काही व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, त्यांच्या दुकानाला आम्ही स्टिकर वगैरे लावून त्यांच्याकडून माहिती घेत आहोत की आपल्या गावामध्ये किंवा दुकानामध्ये कोणी बाल कामगार तर काम करत नाही ना। या संदर्भामध्ये आम्ही मुलांसोबत मिळून आम्ही संपूर्ण गावामध्ये जनजागृतीचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। आणि कैलाश सत्यार्थी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो। धन्यवाद। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जे जनजागृती करता त्या जनजागृतीसाठी म्हणजे अभियान म्हणजे असं किती दिवस चालणार असं आहे म्हणजे साधारणपणे आम्ही 3 वर्ष असे विविध प्रोग्राम घेऊन म्हणजे गावकऱ्यांना असतील किंवा गावकरी असतील यांना म्हणजे सक्षम बनवण्याची आमची संकल्पना आहे। आणि प्रत्येक ग्रामस्थ लोकांना माहिती देण्याचं सुद्धा तुम्ही काम करता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत तुम्ही असं सक्सेस म्हणजे किती ठिकाणी तुम्ही असं तुम्हाला म्हणजे आढळण्यात आलं की बाबा इथं बालकामगार काम करतात, असं तुम्हाला असं आढळण्यात आलं का पुढं कधी? सध्या तरी आत्ता तरी एवढ्यात तरी आम्हाला कुठे आढळलेले नाहीये, म्हणजे आपल्याकडे तर तसं नाहीये सध्या तरी, पण जर आढळलं तर बघू। पण आम्हाला पण एक शिवला आम्ही शनिवारी गेलो होतो, तर शनिवारी आम्हाला असंच एक 2 ठिकाणी रेड पडलेलं आढळलं। त्या ठिकाणी 4 ठिकाणी रेड पडली, पण 2 ठिकाणी कामगार आढळले, तर त्यांना त्वरित पोलीस स्टेशनला नेण्यात आलं बघा। म्हणजे हे अभियान चांगलं आहे आणि हे असं अभियान म्हणजे करणं म्हणजे खास म्हणजे ह्या लहान मुलांना शिक्षणाचं वय असतं आणि त्यांनी हे असं काम करणं आणि कामावर लावून घेणं हा म्हणजे गुन्हाच आहे। आणि हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा आहे असं सांगतात। ते हे सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितले पाहिजे, हा गुन्हा अजामीनपात्र गुन्हा आहे। धन्यवाद।